Good afternoon, guys. Can you Good hear me? afternoon, sir. Okay. So, what we see in last lecture? काय बघितलं आपण लास्ट लेक्चर मध्ये गाईज? सर आपण एक मिनी प्रोजेक्ट बघितला होता स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून. ओके, गुड. झालंय सर्वांचा? सर्वांनी काय करायचं? कॅमेरा ऑन करायचे. ओके, पुट इट युअर कॅमेरा ऑन गाईज. गुड. Okay, we will start in 5 minutes. Other member are joining, then we will start session.
Okay. So all of the members are joining, correct? Ayan, I'm not speaking. Right now you are hearing Ayan? Yes, sir. Okay. So काय बघितलं आपण लास्ट लेक्चर मध्ये बोला. स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम. या करेक्ट, स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्या आधी उपचे कन्सेप्ट बघितले आपण, करेक्ट? काय काय कन्सेप्ट बघितले उपचे? क्लास, क्लास, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम. करेक्ट, इनकॅप्सुलेशन. अजून कन्स्ट्रक्टर बघितला. येस सर. डिलीट मेथड वगैरे कशी लिहायची आपण बघितलं काहीच. डिलीट बोलतो आपण, काय बोलतो? अंडरस्कोर अंडरस्कोर डिलीट, करेक्ट? सो रिझल्ट लागलाय सर्वांचा. से समथिंग गाईज, बोला. अनम्यूट Yes. करा, कॅमेरा ऑन करा सर्वांनी. चला, Yes, येस sir. सर. सर्वांनी बोलायचंय. कसा लागला रिझल्ट? रिझल्ट छान आहे. येस सर. रिझल्ट तर छान आहे. तुमचे मार्क कसे आहे? छान. छान. ओके. सो ऑल क्लिअर आहे सर्वांचे सर्व? ओके. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल द गाईज. ओके. सो आपण आता बघणार आहे पायथॉन प्रोग्रामिंग. काय बघणार आहे? पायथॉन प्रोग्रामिंग बघत आहे आपण. त्यामध्ये आपण काय बघितलं? ऑपरेटर्स बघितले. ओके. देन डेटा टाईप बघितले. देन बोला, तुम्ही सांगा मला काय काय बघितलं आपण. टपल्स बघितलं, सेट बघितले, लिस्ट बघितले, करेक्ट गाईज? फंक्शन बघितले, डिक्शनरीज बघितल्या. तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस केली आता. स्ट्रिंग बघितलं आपण, कंडिशनल स्टेटमेंट बघितले, इंडेक्सिंग बघितलं, स्केलिंग बघितलं. आठवतंय का? कॅमेरा ऑन करा सर्वांनी. युअर कॅमेरा इज ऑन. ओके. देन आपण बघितलं उप्स कन्सेप्ट. क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, करेक्ट? मेथड ओव्हरलोडिंग बघितलं, मेथड ओव्हररायडिंग बघितलं. बघितलं की नाही गाईज? येस सर. ओके. सो आता आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट आहे स्क्रीन दिसते माझी सर्वांना? येस सर. ओके. आपण ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बी बघितला काय, करेक्ट? ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये आपण ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस. ओके. तो नेक्स्ट पार्ट बघणार आहे आपण, जो की तरीच मी चालू केला होता. काय? फाईल, बोला. फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंग इन पायथॉन. ओके. काय बघणार आहे? फाईल हँडलिंग इन पायथॉन. सो व्हॉट इज मीन बाय फाईल? फाईल म्हणजे काय रे गाईज? गाईज अनम्यूट करायचं आणि बोलायचं सर्वांनी. फाईल म्हणजे काय? In फाईल म्हणजे file, काय? store File. data permanently. ओके. सो आपल्या कम्प्युटरमध्ये काय असतं गाईज? करेक्ट. कम्प्युटरमध्ये काय असतं? तुम्ही हा वर्ड ऐकलाय कधी?
रॅम. अरे यस नो. Yes, sir. रॅम म्हणजे Yes, काय sir. असतं? रॅम म्हणजे काय असतं? Storage. Random access memory. रॅन्डम ऍक्सेस मेमरी. करेक्ट. स्टोरेज एक प्रकारचं. बट डेटा स्टोअर कसं करतं? सपोज आपण इथं एक प्रोग्राम लिहितोय, स्क्रीन दिसते माहिती सर्वांना. सपोज इथं आपण लिहिलंय प्रिंट आणि याच्यामध्ये लिहिलं मी हाय अमोल. करेक्ट. आणि मी काय केलंय, रन केलं. ओके. काय केलंय, रन केलंय. सो हे कशामध्ये स्टोअर आहे काय हा डेटा? बोला. File मध्ये. फाईल डेमो नावाची एक फाईल बनवली आपण .py, त्याच्यामध्ये स्टोअर केला आहे. सपोज आपण हा डेटा स्टोअरच नाही केला तर काय होईल? व्हॉट्सअप Erase. हा डेटा जर मी इरेज होऊन जाईल. करेक्ट. हा डेटा जर मी फाईलमध्ये स्टोअर नाही केला तर ज्यावेळेस मी सिस्टम सेट डाऊन करेल किंवा पॉवर कट होईल त्यावेळेस माझा डेटा काय होईल, तो रॅम मधनं निघून जाईल. करेक्ट. सो तो डेटा लॉस होऊ नये, तो डेटा डिलीट होऊ नये, तो डेटा करप्ट होऊ नये किंवा तो डेटा लॉस होऊ नये. ओके. त्यासाठी आपण काय करतो, फाईल सेव्ह करतो. फाईल काय करतो, स्टोअर करतो. एखाद्या पर्टिक्युलर जागेवरती तो डेटा काय करतो, सेव्ह करतो. तो हा डेटा कुठे स्टोअर होतो आपल्या भाषेमध्ये? डेटा कुठे स्टोअर होतो हा? आपल्या हार्ड डिस्क मध्ये. हार्ड डिस्क समजतो सर्वांना, किंवा SSD मध्ये. काय आहे? हार्ड डिस्क किंवा SSD मध्ये. ओके. हार्ड डिस्क SSD माहिती सर्वांना, सांगावं लागेल? अरे यस नो. हार्ड डिस्क माहिती काय प्रकार आहे? अरे नाव ऐकलंय का, हार्ड डिस्क SSD? मी काय बोलतो बा, नाव येतोय का? Yes, sir. अरे हार्ड डिस्क SSD माहिती आहे तुम्हाला? यस नो काहीतरी बोला. एक तर माहिती असेल किंवा नसेल, दोन्हीपैकी एक तर आहे की नाही? Yes, sir. असेल माहिती तर येस बोलायचं, नसेल तर नो बोलायचं. ओके. मी सांगतो नसेल माहिती, जरी असेल माहिती तर काही गरज नाही. ओके. बाकी मेंबर बोला. काही गप्प बसतं म्हणजे मला समजा तुम्हाला आवाज येतोय की नाही येतोय. ओके. हार्ड डिस्क स्टोअर करते. हार्ड डिस्क मध्ये काय असतं, स्टोरेज असतं आपलं. करेक्ट. आपल्या लॅपटॉप मध्ये किंवा तुमच्या कम्प्युटर मध्ये एक हार्ड डिस्क असते, जिथं डेटा काय असतो, परमनंटली स्टोअर असतो. त्याच्यामध्ये आपले फाईल असतात, पिक्चरची नावं असतात, बरोबर, मूवी असतात. या डेटा काय असतो, स्टोअर केलेला असतो. समजतं काय? फॉर एक्झाम्पल तिथं असेल आपलं त्याच्यामध्ये असेल डॉट फाईल. करेक्ट. देन डॉट MOV फाईल. करेक्ट. मूवीच्या फाईल असतात. देन डॉट JPG फाईल, डॉट PNG फाईल. करेक्ट. हे काय आला, फाईलचा टाईप झाला. करेक्ट. किंवा डॉट आपलीवाली PDF फाईल, असं बघितलंय का कधी पुढे? डॉट टेक्स्ट फाईल. ओके. हे काय आला, फाईलचा डेटा आला. करेक्ट. सो फाईलचा बेसिकली दोन टाईप मध्ये सेव्ह होते हा डेटा. एक असतो टेक्स्ट फाईल, आणि दुसरं असतं बायनरी फाईल. एंड ऑफ डे काय असतो डेटा एकाच फाईल मध्ये. म्हणजे कम्प्युटरला काय समजतं काही? करेक्ट. कम्प्युटरला काय समजतं? 01000010. करेक्ट. कम्प्युटरला हीच भाषा समजते. सो आपला डेटा ऍट द एंड ऑफ द डे कशामध्ये स्टोअर असतो? 01010110 मध्ये. करेक्ट. या फॉर्मॅट मध्ये स्टोअर असतो. सो आपला डेटा या दोन फाईल मध्ये बेसिकली आपण दोन टाईप केले त्याच्यामध्ये. करेक्ट. एक तर टेक्स्ट डेटा असेल किंवा बायनरी डेटा असेल. टेक्स्ट डेटा म्हणजे कोणता म्हणायचा काही? जो टेक्स्ट म्हणजे कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये थोडक्यात काय, कॅरेक्टर फॉर्मॅट मध्ये असेल त्याला काय म्हणायचं? टेक्स्ट डेटा. आणि जो सपोज व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये असेल, कोणता? आपला पिक्चर स्टोअर असतो बघा तुमचा वाला. करेक्ट. किंवा तुमची काय असते अजून, इमेज.
इमेजेस असतात. करेक्ट. हा डेटा काय झाला, बायनरी फॉर्मॅट मध्ये झाला. कोणता आला, बायनरी फॉर्मॅट मध्ये. समजतंय का गाईस? अरे यस नो. येस सर. Yes, sir. ओके. सो हा डेटा आपण काय करतो, एक पर्टिक्युलर फाईल मध्ये स्टोअर करतो. सो आता या फाईल ज्या आहे आपण स्टोअर केलेला डेटा किंवा त्याच्यामध्ये डेटा ऍड करतो किंवा रिमूव्ह करतो. करेक्ट. हे थ्रू पायथॉन कसं करणार आपण, थ्रू किंवा वाया पायथॉन कसं करणार ते आपण बघणार आहे. सो गेल्यावर फाईल हँडलिंग अलाउ प्रोग्राम टू स्टोअर डेटा परमनंटली. सर रिटर्न सांगा ना. ओके. Calculation, file handling allow programmers to store data permanently. Okay. Then read data. Read कोणता डेटा, सेव्ह डेटा. रीड सेव्ह डेटा. देन अजून काय सांगता येईल, अजून काय करता, फाईल मॉडिफाय डेटा. करेक्ट. देन प्रोसेस लार्ज इन्फॉर्मेशन. Process large information. So file handling allow programmer to this thing. काय आहे, वाचा सर्वांनी, रीड करा वन बाय वन. सर्वांनी रीड करा म्हणजे मला समजेल काय लिहिलंय. अनम्यूट करायचं, काय तर रीड करायचं लगेच. मी जेव्हा रीड करा म्हणतो त्यावेळेस. 18 people आर लॉग इन. तुम्हाला मी कॅमेरा ऑन करायला लावलाय, तुम्ही कोणीच कॅमेरा ऑन करत नाही. काय होतंय, काय तुम्ही कॅमेरा जर ऑन नाही केला तर हा व्हिडिओ LMS वरती जात नाही, त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला भेटत नाही, तुम्हाला गोष्ट समजत नाहीये. तर मी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही कॅमेरा ऑन करत चला. File handling allow programmers to store data. स्टोअर डेटा परमनंटली. आयन स्टोअर डेटा परमनंटली. ओके. देन रीड सेव्ह डेटा, जो सेव्ह केलेला डेटा तो आपण. करेक्ट. देन Modify data. मॉडिफाय डेटा. या सर्वांनी बोलायचंय. प्रोसेस लार्ज इन्फॉर्मेशन. प्रोसेस लार्ज इन्फॉर्मेशन. करेक्ट. Process large information. गुड. सो असं सर्वांनी बोलायचंय. ओके. सो रिअल वर्ड मध्ये यूज काय कळलं तुम्हाला फाईलचा. मग रिअल वर्ड युजेस लिहून घ्या. रिअल वर्ड युजेस, युजर डेटा स्टोरेज. युजर डेटा स्टोरेज. देन काय करू शकतो आपण, रिपोर्ट. रिपोर्ट्स जनरेशन. काय रिपोर्ट जनरेशन. रिपोर्ट जनरेशन. देन थर्ड पॉइंट काय आहे, सपोज लॉग फाईल. लॉग फाइल्स. देन CSV फाईल. CSV फाईल माहिती गाईज,
एक्सेल प्रोसेसिंग आणि एक्सपोर्ट डेटाबेस एक्सपोर्ट ओके. सो हे रिअल वर्ड युजेस झाले फाईलचे. ओके. देन आपण सिंटॅक्स बघणार आहोत. फाईलचा सिंटॅक्स. सो पहिला पार्ट बघणार आहे आपण ओपनिंग फाईल. Sorry guys, I will not handle my laptop properly. Yeah. Okay. Okay. काय आहे? ओपनिंग फाईल. ओपनिंग अ फाईल म्हणा. ओपनिंग अ फाईल. तो याचा सिंटॅक्स बघणार आहे आपण. काय? फाईल इक्वल टू ओपन, त्याच्यामध्ये फाईल नेम डॉट एक्सटेन्शन सपोज txt बाबा आणि इथे काय देणार आहे मोड. काय म्हणतो त्याला मोड. ओके. जरा सिंटॅक्स काय आला देऊन घ्या सर्वांनी सिंटॅक्स समजते काय? फाईल इक्वल टू ओपन फाईल नेम डॉट टेक्स्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ना देन ओपन. सपोज आपलं एक्झाम्पल जर करायचं ठरलं कसं करणार बोला. फाईल करेक्ट. तो आपण सिंपल लिहूया इक्वल टू ओपन. ओके. आणि आपल्याकडे या फोल्डर मध्ये एक सिंपल फाईल आहे. आपण एक फाईल क्रिएट करू. इथं डेमो डॉट txt. ओके. कोणती केली डेमो डॉट txt. त्याच्यामध्ये दिलं आय एम लर्निंग पायथॉन. करेक्ट. पायथॉन. ओके. तो आपल्याकडे काय आहे डेमो डॉट टेक्स्ट नावाची फाईल आहे आणि त्याच्यामध्ये दिलं आहे आय एम लर्निंग पायथॉन. ही पुढे ही फाईल याच फोल्डर मध्ये घ्यायचं. ओके. सो मी पाथ कसं देणार मग आता डेमो डॉट फाईलचं नाव डॉट एक्सटेन्शन txt देन मोड. काय मोड आहे रीड. ओके. फक्त काय सांगितलं त्याला रीड करायला सांगितलंय. ओके. आणि देन फाईल काय करायची एफ डॉट क्लोज. ओके. फाईल काय करायची नेहमी क्लोज करायची. सो त्याने काय केलं फाईल रीड केली आणि फाईल क्लोज केली. ओके. बट आता फाईल रीड केली की नाही केली आपल्याला कसं कळणार. तुम्हाला समजलंय का रीड केली की नाही केली. करेक्ट काही अरे समजलंय का. ओके. फाईल रीड केली का आपण इथं नाही. ओके. सो काय करणार मी हा व्हेरिएबल बनवणार डेटा इक्वल टू त्याच्यामध्ये एफ डॉट काय करणार रीड. ओके. आणि जो रीड केलेला डेटा आहे तो आपण
प्रिंट करायचा. करेक्ट. काय रीड केलेला डेटा आहे तो कशात भेटला आपल्याला, कशामध्ये भेटला आता, डेटामध्ये भेटला. आपण जो रीड केलेला डेटा आहे तो. करेक्ट. तो आपल्याला डेटा काय करायचा आता, प्रिंट करायचा. प्रिंट काय डेटा. ओके. देन एफ डॉट क्लोज. सो काय फाईल मध्ये, आय एम लर्निंग पायथॉन, दॅट्स फाईल रीडिंग. करेक्ट. झाली की नाही गाईज रीड फाईल. अरे से यस नो. Yes, sir. Yes, sir. आपण सिंपल फाईल ओपन केली. हा फाईल ओपनचं काय आहे, फंक्शन आहे. करेक्ट. त्याच्यामध्ये बघा मोड आहे त्याचे, फाईलचं डेफिनेशन आहे. करेक्ट. या फंक्शनची बघा इथं सर्वांनी. करेक्ट. त्याच्यामध्ये काय, फाईल डिस्क्रिप्शन और पाथ मोड. करेक्ट. मोड जर नसेल तर डिफॉल्ट मोड कोणता घेतो, रीड मोड घेतो तो. करेक्ट. आपण जर दिला नाही तर बफरिंग. करेक्ट. देन ओपनर. सो काय करतो, स्ट्रीम ऑब्जेक्ट रिटर्न करतो. काय करतो, स्ट्रीम म्हणजे काय, कॅरेक्टर ऑब्जेक्ट. करेक्ट. हे बघा कॅरेक्टर. करेक्ट. फाईल ओपन फंक्शन आहे. घ्या लिहून काही सर्वांनी. सो आपण काय केलंय, रीड केली. ही रीड काय आहे, मेथड आहे. करेक्ट. रीड मेथड. करेक्ट. आपण तो डेटा काय केलाय, रीड केलाय. रीड ऍट द मोस्ट साइज कॅरेक्टर फ्रॉम स्ट्रीम. सो आपण ज्यावेळेस फाईल ओपन करतो तो कंपल्सरी काय फाईल क्लोज करणे. करेक्ट. समजलंय. आणि एक फाईल बनवली आपण त्याच फोल्डर मध्ये. हे बघा फाईल इथं बनवलेली बघा, demo.txt. आय एम लर्निंग पायथॉन. करेक्ट. ही फाईल आपण रीड केली. इथं आउटपुट आलंय बघा, आय एम लर्निंग पायथॉन. ओके. राईट डाऊन करून घ्या सर्वांनी. झालंय गाईज. Yes, sir. ज्यावेळेस मी सांगत असतो त्यावेळेस माझ्याकडे लक्ष देत चला. ज्यावेळेस मी राईट डाऊन करा म्हणतो त्यावेळेस राईट डाऊन करत चला. ओके. तुम्हाला समजून जाईल. तुम्ही काय करता, ज्यावेळेस मी टाईप करत असतो त्यावेळेस लिहून घेत असता. करेक्ट. तो तुमचं लक्ष राहत नाही आणि काय लिहिल्याच्या नंतर विसरून जाता. ओके. सर्वांना समजलंय. आणि सर्वांनी गाईड मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करत चला, कॅमेरा ऑन करत चला. तुम्ही कोणीच करत नाहीये तर याचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे. ओके. सो फाईल काय आहे, कंपल्सरी वी नीड टू क्लोज द फाईल. सो आर काय आहे याच्यामधला आता गाईज, आर काय आहे, मोड. मोड. करेक्ट. demo.txt काय आहे, File name. फाईल नेम. आणि ओपन काय आहे, फंक्शन मेथड. करेक्ट. तो आपण कशामध्ये घेतलाय, एफ मध्ये. ओके. आणि रीड काय आहे, रीड काय आहे बोला, मेथड आहे ती. ओके. तो डेटा मध्ये टाकली आणि आपण तो डेटा काय केलाय, रीड केलाय. सो हा मोड कशासाठी, मग आता आर मोड कशासाठी आहे, ओपन फॉर रीडिंग.
डिफॉल्ट काय आहे, आर काय साठी आहे, रीडिंग साठी. ओके, सो ऑलवेज क्लोज फाईल आफ्टर यूज. लिहा, एफच्या पुढे लिहा, खाली लिहायचं. ऑलवेज क्लोज फाइल्स आफ्टर यूज. सो फाईल क्लोज का करायची गाईज? सो आपला डेटा कोणी लीक करू नये किंवा कोणी रीड करू नये किंवा डेटा ओव्हरराईड करू नये किंवा डेटा मॉडिफाय करू नये. सो फाईल काय करायची, ऑलवेज क्लोज करायची. समजलंय? फाईल का क्लोज करायची कोण सांगेल मला आता परत? बोला, फाईल का क्लोज कोण करायची? रीड नाही करणे का? आपला डेटा ओव्हरराईड करू नये, रीड करू, करेक्ट. तर आपला डेटा कोणी चोरू नये त्यासाठी आपण फाईल काय करायची, क्लोज करायची. समजलंय? सो आपण काय केलं, आता फाईल रीड केली, करेक्ट. आता आपल्याला जर फाईल राईट करायची असेल काय करावं लागेल? मोड चेंज करायचा. मोड चेंज करायचा. काय करता? W. करेक्ट, डब्ल्यू. काय मोड आहे आपल्याकडं? डब्ल्यू, राईट साठी. करेक्ट, मोड काय केला आपण, चेंज केला. आणि कोणती मेथड कॉल होईल मग इथे, ही मेथड कॉल होईल का? ओके, सो एफ इक्वल टू ओपन डेमो डॉट टेक्स्ट आणि डब्ल्यू. करेक्ट. सपोज आपल्याला काय आहे, रिराईट करायची फाईल. ओके, काय करायचं आहे, एफ डॉट राईट आणि त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलं आपण, डेमो डॉट टेक्स्ट मध्ये आय एम लर्निंग पायथॉन. करेक्ट. सो आपण इथं लिहूया, वी वॉन्ट टू लर्न जावा. ओके, सो मी काय केलंय, फाईल राईट केली. ओके, देन एफ डॉट क्लोज. ओके, आणि देन मी काय केलंय, सिंपल हा प्रोग्राम रन केलाय, पायथॉन फाईल डेमो डॉट पी वाय. सो ही फाईल चेक केली मी, काय आलं, काय आलंय, वी वॉन्ट टू लर्न जावा. झालं का चेंज? बघितलं का? दिसतंय गाईज? काय आलंय फाईल मध्ये, वी वॉन्ट टू लर्न जावा. वी वॉन्ट टू लर्न जावा. दिसतंय डेमो डॉट टीएक्सटी मध्ये? अरे यस, नो? Yes, sir. Yes, sir. तो आपला डेटा काय झालाय, ओव्हर राईट झालाय. काय झालाय, डेटा ओव्हर राईट झालाय. समजतंय का? Yes, sir. सपोज तुम्हाला नेक्स्ट लाईनला लिहायचा आहे कोड. ओके, आता हे लिहिलं आपण, वी वॉन्ट टू लर्न जावा. सपोज तुम्हाला नेक्स्ट लाईन लिहायचं, काय लिहायचं, मॉड एन, सॉरी, फॉरवर्ड स्लॅश एन, आणि हे नेक्स्ट लाईनला प्रिंट झालं पाहिजे. काय, वी वॉन्ट टू लर्न जावा, देन लर्न रिॲक्ट किंवा जावास्क्रिप्ट. ओके, देन लर्न जावास्क्रिप्ट. सो काय होईल, नेक्स्ट लाईनला राईट होईल. हे बघा, वी वॉन्ट टू लर्न जावा, देन लर्न जावास्क्रिप्ट. ओके, समजलंय गाईज? तर तुम्ही असं पण लिहू शकता,
f dot write am Amol. Okay. Then run केला प्रोग्राम. तर काय आलंय, we want to learn Java, then learn JavaScript. I am Amol. ओके. आपण काय केलं, नेक्स्ट लाईनला पण दिलं फॉरवर्ड स्लॅश एन करून. ओके. सो स्लॅश एन काय मग न्यू लाईन इंडिकेट करतं. काय करतं, न्यू लाईन. घ्या लिहून सर्वांनी. झालंय गाईज. सर. ओके. सो आपण काय केलं, आता फाईल मध्ये डेटा राईट पण केलाय. करेक्ट. सपोज तुम्हाला काय करायचं, सिंपल फाईल क्रिएट करायची. काय करायचे, फाईल क्रिएट करायची. सो f इक्वल टू ओपन. तुम्ही सिंपल नाव देऊ शकता. काय, सपोज नावाची फाईल बनवायची तुम्हाला. आता माझ्याकडे या फोल्डर मध्ये तुम्हाला दिसतोय का फोल्डर आहे, यात एबीसी डॉट टेक्स्ट नावाची फाईल आहे का. काय दिसते का, बघा. हे बस काय ऍबस्ट्रॅक्ट डेमो अरिथमेटिक ऑपरेटर. बरे करेक्ट, एवढ्याच आहे. करेक्ट. सो मी तर लिहिलं एबीसी डॉट टीएक्सटी आणि रीड सॉरी एफ डॉट क्लोज. तो काय होईल, फाईल क्रिएट होईल. एक्स. सो काय आली, एबीसी डॉट टेक्स्ट. मी काय केलं, क्रिएट करण्यासाठी काय आहे, एक्स. मी आर लिहिलं होतं चुकून. करेक्ट. सो काय केलं मी, एक्स क्रिएटिंग न्यू फाईल. या लिहू मोड काय आहे, एक्स मोड काय करतो, क्रिएट न्यू फाईल. झाली आहे एबीसी डॉट टेक्स्ट नावाची फाईल क्रिएट आहे. बघा दिसते का गाईज. यस नो. यस सर. यस सर. ओके. सो मोड काय आहे, एक्स क्रिएट करण्यासाठी. घ्या लिहून. क्रिएटिंग न्यू फाईल. तो ऑलरेडी फाईल क्रिएट आहे, त्यामुळे ते काय होतंय, एरर दाखवतंय. ओके. ओके. देन फाईल इज क्रिएटेड. जेव्हा तुम्ही रन कराल तेव्हा काय होईल, फाईल क्रिएट होईल.
आणि आता या ओपन केलेल्या फाईल मध्ये आपला डेटा काय करायचा आहे, राईट करायचा आहे. काय कराल तुम्ही गाईज, बोला काय कराल, एफ डॉट राईट द पेस्ट. झालंय, वी आर द बेस्ट. डेटा आपण त्यात काय केलाय, राईट केलाय. ओके, तो ही झाली नॉर्मल मेथड. ओके, झालंय काय जेवढं, येस सर. यस नो, येस सर. ओके. ओके, आपण हे नॉर्मल मेथडने बघितलं. आता पायथॉन मध्ये काय आहे, एक विथ आहे. काय आहे, विथ. बेटर ऑप्शन काय आहे, विथचा यूज करायचा आहे. कशाचा, विथ. काय आहे, विथ असं लिहायचं. ओपन, सपोज आपल्या फाईलचं नाव काय आहे, डेमो डॉट टेक्स्ट. डेमो डॉट टेक्स्ट आणि मोड आहे राईट विथ सिंटॅक्स म्हणा किंवा विथ. ओके, ऍज अ फाईल म्हणजे किंवा या आपला. ओके, ही एक मेथड. ओके, विथ ओपन डेमो डॉट टेक्स्ट रीड ऍज अ फाईल. सो यावेळी आपण करून बघू एक्झाम्पल. विथ विथ काय म्हणलो तुम्ही, ओपन. काय आपल्या फाईलचं नाव बोला, डेमो डॉट टीएक्सटी कॉमा. हा हे बघा, हे मोड आहे गाईज, दिसतंय का, हे सगळे मोड आहे. यातले एवढे काही इम्पॉर्टंट नाही, 4-6 मोड इम्पॉर्टंट. फक्त आर प्लस काय आहे, डब्ल्यू प्लस काय आहे. ओके, हे काय आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट ते तुम्ही करायचे. ओके, देन ऍज अ एफ म्हणजे फाईल. ओके, सो ऍज अ एफ म्हणजे काय, काय म्हणणं आहे त्यांचं आलं, विथ ओपन फक्त काय लावलंय विथ, आणि ऍज अ एफ. ऍज म्हणजे काय, अलाइज. काय आहे, अलाइज. जसं की तुम्ही मॅन बोलता बरं, त्यालाच काय बोलता, सुपरमॅन. किंवा तुम्हाला हे एक्झाम्पल माहिती आहे का, शक्तिवानी गंगाधर आहे. काहीच माहिती का, अरे यस नो. आवाज येतोय बाळांनो माझा, आवाज येतोय माझा, मीटिंग चालू आहे गाईज. यस,
से समथिंग. Yes, काय sir. बोललो मी? हॅलो सर, व्हॉइस इज नॉट कमिंग. ओके, स्टार्टिंग मैसेज. हाँ, तो काय लिहिलं मी विथ ओपन डेमो डॉट टेक्स्ट आणि ऍज एफ, करेक्ट. सो त्या फाईल मध्ये फक्त आपण विथ तयार केलंय, करेक्ट. डेटा इक्वल टू एफ डॉट रीड, देन प्रिंट डेटा. ओके. I want to learn Java, then I learn JavaScript. I am Amol. ही त्या फाईल मधल्या डेटा आहे. ओके. आपण ती फाईल काय केली, फक्त रीड केली. कशात यूज करून? विथ. गेले हो गाईज. आपण असं लिहायचो ना, एफ कसं लिहायचो याच्या ऐवजी काही सिंपल, या लाईनच्या ऐवजी काय लिहायचं आपण इथं वरती? कोण सांगेल मला? आपण असं केलं एफ इक्वल टू ओपन, त्याच्यामध्ये हा सिंटॅक्स बाकी लिहिलं, करेक्ट. ओके ना. त्याच्याऐवजी काय यूज केलं आपण? विथ आणि एफ. हा काय बेटर फॉर्मॅट आहे. तो या फॉर्मॅटचा यूज केल्याचा फायदा काय माहिती का? इथं आपण एक गोष्ट नाही केली, तुमच्या झाली का? तुम्ही सांगेल का मला इथं काय केलं नाही आपण? क्लोज नाही केली. करेक्ट. सो विथ काय करतं? विथ ऑटोमॅटिकली क्लोज दी फाईल. विथ ऑटोमॅटिकली क्लोज दी फाईल. ओके. सो गाईज, प्रोजेक्टचे टायटल झाले सर्वांचे. हे राईट डाऊन करा, तोपर्यंत मी विचारतो त्या क्वेश्चनचे आन्सर पण करा. प्रोजेक्टचे टायटल काढून झाले 3-3, 4-4. ओके कुणाल. बाकी मेंबरचे Yes, sir. ऍबस्ट्रॅक्ट वगैरे काढलाय शुभांगी? No, sir. मी काय सांगितलं, प्रोजेक्टचे टायटल विथ ऍबस्ट्रॅक्ट पाहिजे, करेक्ट. आज सर्वांनी करायचं ते काम. ओके. आणि सर्वांनी फी पेड करून द्यायची. दीपक सरांचा काय मॅसेज आलाय? आकाश सरांचा? हो सर, आलाय. ओके. फीच्या रिगार्डिंग सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांना, करेक्ट. समजतंय तुम्हाला बाळांनो? पायथॉन खूप इझी आहे. फाईल हँडलिंग त्यात खूपच इझी. बाकी लँग्वेज मध्ये खूप प्रोसेस असते, सिंटॅक्स खूप मोठा असतो. यामध्ये फक्त काय लिहायचं आहे? फाईल नेम लिहायचं आणि मोड लिहायचं आणि डायरेक्टली मेथड कॉल करायची. फाईल नेम लिहायचं आहे, मोड लिहायचं आहे आणि डायरेक्टली मेथड कॉल करायची. सपोज ही फाईल इथं नसेल गाईज, दुसरीकडे असेल, दुसऱ्या ड्राईव्ह मध्ये, करेक्ट. तर तिथं काय द्यायचं? इथं पाथ द्यायचं आहे. ओके. काय द्यायचं तुम्हाला? पाथ. पाथ कसा देणार फाईलचा? फाईलवरती राईट क्लिक करायचं, कोणत्याही फाईलचा पाथ. सपोज एक्सेप्शन डेमो डॉट पीवाय या फाईलचा पाथ बघायचा आपल्याला. कसं बघणार तुम्ही? कॉपी पाथ दिसतोय तुम्हाला गायची डबा, आणि तो इथं पेस्ट करून द्यायचा. ओके. फॉर एक्झाम्पल तो आपण इथं पेस्ट करूया. काय त्याचा पाथ? सी युजर एचपी वन ड्राईव्ह डेस्कटॉप पायथॉन एक्सेप्शन डेमो डॉट पीवाय. हा काय झाला? टोटल पाथ. तो पाथ इथं दिला तरी पण चालेल. समजलंय? अरे यस नो? यस सर. Yes, sir. मी काय काय सांगतो त्या गोष्टी बारकाईने लक्ष द्यायचं सर्वांनी. झालाय लिहून इथपर्यंत? विथचा फायदा समजला? विथ काय लिहिलं मग? विथ ऑटोमॅटिकली क्लोज फाईल. ओके.
करतो, हा एक्स मोड काय करतो मग क्रिएट फाईल. एक्स मोड काय करतो क्रिएट फाईल. आर काय करतो रीड. डब्ल्यू काय करतो राईट. ए काय करतो अपेंड. हे काय करतो डेटा अपेंड करतो. म्हणजे डेटा काय करतो आपण पुढं. सपोज आपल्याला त्या फाईलमध्ये अजून डेटा राईट करायचा आहे, काय करू शकतो आपण अपेंड मोडचा यूज करू शकतो. काय करू शकतो अपेंडचा. तर अपेंड मोडने प्रोग्राम करा आणि मला दाखवा. सर क्या करना है सर? हा यस सर कौन से मोड में वो प्रोग्राम है? अपेंड अपेंड. अपेंड मीन्स यहाँ पे क्या करना है गाइस बोलो. ओके ओके रीड एंटायर फाइल. ओके आपण अजून इथं असं लिहू शकतो. प्रिंट f dot read line. We want to learn Java. तो काय झालंय काय त्याच्यामधली आपलं जे पुढे डेमो डॉट टेक्स्ट त्याच्यामध्ये काय वी वॉन्ट टू लर्न जावा देन लर्न जावा स्क्रिप्ट आय एम अमोल. ओके ही जी फाईल आहे त्याच्यामध्ये काय झाली फर्स्ट लाईन रीड केली आपण. सपोज आपल्याला सिंगल लाईन एक लाईन जर रीड करायचं काय लिहायचं रीड लाईन नावाचं फंक्शन आहे. कोणतं गेलो रीड लाईन. सिंगल लाईन रीड करतं. रीड लाईन काय करतं सिंगल लाईन रीड करतं. सपोज तुम्हाला सर्वच लाईन रीड करायचे आहे. आधी रीड लाईन लिहिलंय प्रिंट f dot read lines. Then learn JavaScript /n I am Amol. ओके रीड लाईन काय करतं रीड ऑल लाईन. रीड ऑल लाईन्स. ओके सो यात काय आलंय गाईज आय वॉन्ट टू लर्न जावा देन ब्लँक स्पेस देन लर्न जावा स्क्रिप्ट /n करेक्ट. देन आय एम अमोल /n का आलाय तर नेक्स्ट लाईनला आहे. ओके आणि आपला पॉइंटर इथनं स्टार्ट झालाय. ओके समजतंय का गाईज रीड लाईन आणि रीड लाईन्स मध्ये काय डिफरन्स आहे. रीड लाईन मध्ये काय डिफरन्स आहे. आता जर असेल तर कसं होईल बघा.
we want to learn Java /n, then learn JavaScript /n. /n म्हणजे काय, न्यू लाईन. ओके, ते पण ते रीड करते, न्यू लाईन पण. ओके, सपोज आपल्याकडं लूप आहे और लाइन इन अ F, करेक्ट, आणि प्रिंट लाईन लाईन. ओके, लूप कसं यूज करायचं बघून घ्या guys. ओके, देन काय बोललो तुम्हाला, अपेंड, डेटा अपेंड कसं करायचं सांगितलं होतं. सो ए ॲज अ फाईल, इथे काय केलाय, मोड काय केलाय मी, ए. आपल्या याच्यामध्ये काय आहे हे बघा, वी वॉन्ट टू लर्न जावा, देन लर्न जावास्क्रिप्ट, आय एम अमोल. ओके, सपोज याच्यामध्ये अजून डेटा ऍड करायचा आपल्या फाईलमध्ये. सपोज आपल्याला अजून शिकायचं आहे, काय शिकायचं आहे, f डॉट राईट, डेटा कुठे ऍड करायचा आहे, न्यू लाईनला. सो काय देणार मी, /n, देन न्यू डेटा ऍडेड. ओके, न्यू डेटा ऍडेड. ओके, सो न्यू डेटा ऍडेड झाला. डेटा ऍड काय दिसतोय का, न्यू डेटा ऍडेड. करेक्ट. अरे बाळांनो, तुम्ही अनम्यूट करून बोलत चला, परत तो मेसेज प्रिंट करणार कोणता समजत नाही तुझा, कधीचा मेसेज लागायच. मनोज, मनोज काकडे, माझा आवाज येतोय काय तुम्हाला, हो Yes, sir. सर. मनोज काकडे, मनोज मेसेज कर, तुला आवाज येत नाही माझा. करेक्ट, राईट, डेटा अपेंड सक्सेसफुली. ओके, आरती टोंबरे, करेक्ट. अयान पतार, करेक्ट. तुम्ही मेसेज प्रिंट केला नंतर डेटा सक्सेसफुली. ओके, गुड. मनोज, तुमच्या बॅचचा प्रॉब्लेम काय मला तेच कळत नाही, मी जेव्हा आवाज येतो तेव्हा बोलत नाही तुम्ही. ओके, तो डेटा काय आलाय, ऍड झालाय. ओके, ऑलरेडी डेटा असेल तर आपण याला काय बोलतो, याला काय बोलतो मग, अपेंड. ओके, देन काय झालं आपलं, रीड झालं, राईट झालं, डेटा ओव्हर राईट झाला, अपेंड झाला, न्यू लाईन ऍड झाली, रीड झाली. सो नेक्स्ट पार्ट असतो, आणि तुम्हाला पाथ कसा बघायचा ते पण सांगितलं फाईलचा. ओके, तो पाथ कसा द्यायचा ते पण सांगितलं.
अयान पठाण, तुला आवाज येत नाही बाळा? आनंद सर आवाज आहे. कुणाल, गुड. ओके. मनोज काकडे, रिपोर्ट कर मला. तुझा आवाज जेव्हा येईल त्यावेळेस मला मध्ये इंटरप्ट कर आणि बोल तू. ओके. तो फाईलचा पाथ कसा चेक करायचा तुम्हाला सांगितलं मी. राईट क्लिक करायचा आणि तो पाथ द्यायचा. गुड. गुड. डेटा ऍडेड सक्सेसफुली. गुड गाईज. सो आता आपण काय करूया, फाईल डिलीट करूया. काय करूया? डिलीट. डिलीट कशी करायची गाईज फाईल? डिलीट कशी करायची? डिलीट करनी करके डिलीट करनी. एफ डॉट डिलीट ऐसा कर सकते हैं क्या? नहीं. सो पाइथन में क्या है? इंपोर्ट है. क्या है? इंपोर्ट. So deleting a file using the OS module. Deleting the file using OS module. क्या लिहू? Deleting a file using OS module. OS म्हणजे काय गाईज? ऑपरेटिंग सिस्टीम मॉड्यूल. हा. सो पायथॉन मध्ये काय काय मॉड्यूल आहे, जसं की इम्पोर्ट OS, आणि आपण रन केलं. फाईल डेमो रन होतोय. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. करेक्ट. अजून इम्पोर्ट टेन्सर फ्लो. ओके. आपण रन केलं. काय म्हणताय ते? इन्स्टॉल करा म्हणताय. नेटवर्क ऑन करावं लागेल आणि टेन्सर फ्लो इन्स्टॉल करायचे. OS मॉडेल आहे. OS झालं, टेन्सर फ्लो झालं, हे काय आहे? मॉडेल आहे. सो OS तर आपण त्याच्या मेथड यूज करू शकतो. करेक्ट. सो काय करायचं? डिलीट करायचं असतं. इम्पोर्ट OS, देन OS डॉट, त्याच्यामध्ये रिम्यूव्ह नावाचं काहीतरी फंक्शन, रिम्यूव्ह OS डॉट रिम्यूव्ह, आणि आपल्याला फाईलचं नाव द्यायचं. काय आपल्या फाईलचं नाव? बोला बोला गाईज. डेमो. डेमो डॉट PY. डेमो डॉट TXT. ओके. देन आपण काय करणार? रन करणार. ओके. सो आपल्याला इथं डेमो डॉट TXT भेटणार नाही. दिसतंय का? डेमो डॉट PY गाईज. डेमो डॉट TXT आहे का? नाही. नहीं. ओके. तो आपली फाईल काय झाली आहे? डिलीट. येईल करता फाईल डिलीट. अजून एक ABC डॉट टेक्स्ट करू शकतो तुम्ही. कसे करणार? OS डॉट रिमूव्ह ABC डॉट TXT. फाईल क्रिएट करा एक आणि डिलीट करून बघा. ओके. ओके गाईज. सर्वांनी आता सिनारी लक्षात घ्या. समजलं सर्वांना? यस नो? हे बघा इथं डॉट आले बघा, डॅश म्हणजे
डिलीट झाली फाईल. ओके, डेडलाईन आली म्हणजे. ओके, गुड. समजलं इथपर्यंत सर्वांना? काही प्रॉब्लेम कोणला? यस, नो? नो सर. ओके, तो डेटा तुम्हाला रीड करता येईल, राईट करता येईल, फाईल क्रिएट करता येईल. ओके, एक सिंपल फाईल बनवा. ओके, सिंपल फाईल बनवा. तिला नाव द्या प्रॅक्टिस. काय नाव द्या? प्रॅक्टिस डॉट टीएक्सटी. ओके, आणि त्या फाईलमध्ये डेटा असेल, काहीतरी डेटा घ्या, जावा डेव्हलपर. ओके, लास्ट 10+ year we are working on Java most powerful language. ओके गाईज, तो असं त्या फाईलमध्ये डेटा असेल. सो हे बघा, ज्या ज्या ठिकाणी जावा आहे, क्वेश्चन कळलं माझं काय आहे? तो एक फाईल क्रिएट करायची आहे, फाईलला नाव द्यायचं आहे प्रॅक्टिस डॉट टेक्स्ट, आणि त्या माझा डेटा असेल काय आहे? आय एम जावा डेव्हलपर, लास्ट 10+ years वी आर वर्किंग ऑन जावा मोस्ट पॉवरफुल लँग्वेज. करेक्ट? सो क्वेश्चन असा आहे, प्रॅक्टिस डॉट टीएक्सटी फाईल बनवायची, त्याच्यामध्ये हा डेटा राईट करायचा, देन हा डेटा रीड करायचा, आणि या डेटामध्ये ज्या ज्या ठिकाणी जावा आहे तिथं रिप्लेस झालं पाहिजे पायथॉननी. ओके, समजलं क्वेश्चन गाईज काय आहे? यस सर. एव्हरीवन लिसन केअरफुली. ज्यांना ज्यांना क्वेश्चन समजला आहे त्यांनी त्यांनी मला क्वेश्चन रिपीट करा. कोणाला समजलाय? कोण रिपीट करतं? यस, सर्वांना हा प्रोग्राम स्क्रीन शेअर करून करायचा आहे. आयन, क्वेश्चन समजलाय? सर थोड़ा थोड़ा. थोडा थोडा समजाय. काय नाही समजलंय? बोल. सर फाइल लेनी है और उसमें ये हाँ, डेटा ऐड आई करने एम का है, जावा, हाँ ऐड करना है, फिर उसके बाद का नहीं समझा सर. और उसके बाद है ना, जब जहां जहां जावा आया है, देखना जहां जहां जावा वर्ड आए ना, उस जावा वर्ड को रिप्लेस करना है पाइथन से. ओके सर. रिप्लेस जावा टू पाइथन. ओके, ये टास्क करना है सबको. समझे के सब लोग? अरे समजलंय सर्वांना? आयनला समजलंय. देन अक्षरा, कॅमेरा ऑन करा गाईज सर्वांनी. लास्ट वॉर्निंग. आरती, आरती ठोंबरे, अक्षरा अभंग. सर आज लॅपटॉपवर जॉईन नाही केलेलं आहे. का जॉईन नाही केला आज लॅपटॉपवर? सर ते बाहेर गेलतो ना, तर लॅपटॉप घरी आहे. कारण नाही चालणार अक्षरा, मला तुझ्या absent लागेल आज. तू लिव्ह करू शकते आता आणि रिपोर्ट कर सरांना. ओके, पुन्हा पुन्हा त्याच गोष्ट सांगायला लावणार मी. गोरे गायत्री, आत्ता कॅमेरा ऑन केलाय. काजल,
मूर्ख आहे का रे तुम्ही लोक थोडेसे? तुम्हाला समजत नाही कॅमेरा ऑन करा म्हणजे काय असतं? आत्ता कॅमेरा ऑन करताय सर्व सर्व. क्वेश्चन समजलाय सर्वांना? स्क्रीन शेअर करा गाईज, आणि माझ्या स्क्रीनवरती बघा बाकीच्यांनी. तुमची स्क्रीन शेअर असू द्या. काय करावं लागेल गाईज? चला मला कोण सांगतं? मी करतो हा प्रोग्राम. चला काय करायचंय? विथ ओपन, करेक्ट. काय सांगितलंय मी? फाईल बनवायला लावली आहे, करेक्ट. प्रॅक्टिस डॉट टीएक्सटी काय द्यावं लागेल आपल्या इथं? क्रिएट करायची. सो काय? एक्स, ओके, ऍज अ एफ. आपण बाय डिफॉल्ट आर लिहिलं तरी चालेल. बघू, ऍज अ एफ. सो आपल्याकडे जो डेटा आहे तो काय 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 आता? डेटा इक्वल टू एफ डॉट रीड, ओके. सो देन आपण काय करणार आहे? न्यू डेटा डेटा डॉट रिप्लेस, ओके. फाईल रीड कशी क्रिएट कशी करायची? त्या डेटा कसा ऍड करायचा तुम्हाला माहिती काय? काय प्रॅक्टिस डॉट टेक्स्ट आणि आर, सॉरी एक्स, त्याच्यामध्ये राईट फंक्शन लिहायचं, करेक्ट. राईट मेथड लिहून तो डेटा ऍड करायचा फक्त, ओके. मी तुम्हाला चेंज कसा करायचा, रिप्लेस तेवढं सांगतोय फक्त. त्याच्यामध्ये काय म्हणतोय मी? जावा कॉमा पायथॉन, ओके. देन काय करशाल? हा न्यू डेटा प्रिंट करशाल. देन विथ ओपन काय नाव आहे?
ओके गाईज, झालंय सर्वांचं? बाकीच्यांनी स्क्रीन Yes, शेअर sir. करा. स्क्रीन शेअर करा गाईज, स्क्रीन. I will stop my screen sharing. Ayan Patan, good. आरती सर्वांनी करायचं आहे कंपल्सरी. कॅमेरा ऑफ का केला परत? येडे बिडे कर तुम्ही. कोण आहे आयन पठाण? याला फाईलचं नेम काय पाहिजे? व्हेरिएबलचं नेम मिनिंगफुल पाहिजे गाईज, करेक्ट? हे काय लिहिलंय? डेव्हलपर RY डॉट टेक्स्ट, देन कॉमा पाहिजे. तू फुल स्टॉप लिहिलाय. आयन पठाण डेटा एम्प्टी आहे, करेक्ट? Okay. तू बघा असं केलं का गाईज, तुम्हाला समजतं काय चुका होत आहे. गुड आयन. ओमकार ओपन स्टुडंट डॉट टीएक्सटी ओमकार एन क्लोज. ओके, हे पहिल्या पाहिले. आत्ताचा प्रोग्राम कोणी केलाय का? शेअर करा, शेअर करा, स्क्रीन शेअर करा. आरती साक्षी येवले स्क्रीन शेअर कर. साक्षी येवले स्क्रीन शेअर कर. गाईज लॅपटॉप कोणाकोणाकडे? हा मेसेज टाका सर्वांनी बरं. याच्यामध्ये म्हणजे माझं रेकॉर्डिंग राहील माझ्याकडे, मी त्याला सांगणार नाही. प्रत्येकाने ज्याच्याकडे नाही ना लॅपटॉप, सर माझ्याकडे लॅपटॉप नाही असा म्हणून मेसेज टाकायचा स्क्रीनवर. तो आम्ही त्यांना अपडेट करून त्यांच्या पालकांशी कॉन्टॅक्ट करू, लॅपटॉप आहे की नाही कळेल आपल्याला. येस, गुड आफ्टरनून आकाश. गुड आफ्टरनून सर. ओव्हर टू यू आकाश. सो गाईज आकाश सर काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत आहे, तर तुम्ही लक्ष द्या. ओके, सर्वांना आवाज येतोय माझा? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. माझं नाव आकाश पोपळगट आहे. मी तुमचा ITR प्रोग्रामचा कोऑर्डिनेटर आहे. ओके, तर आता आपल्याला काही ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये सर्वात पहिली महत्त्वाची सूचना अशी की 1 तारखेपासून तुम्हाला डेली डायरी मेंटेन करायला सांगितली. ठीक आहे, तर ती तुम्हाला रेग्युलर करायची आहे. त्यानंतर तुमची जे अटेंडन्स आहे ती 80% जास्त असायला हवी. जर का तुमची अटेंडन्स 80% खाली असेल तर तुमचे 50 मार्क कट होतील. ठीक आहे, म्हणजे टोटल 200 मार्काचा ITR प्रोग्राम असतो. त्यामधली जर का तुमची अटेंडन्स 80% खाली असेल तर तुमचे 50 मार्क कट होतील. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने 25% नुकसान करून घ्याल. ठीक आहे, तर तुम्हाला बॅच जी आहे ती रेग्युलर करायची आहे, रेग्युलर प्रेझेंटी लावायची आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला जे काही प्रोजेक्टच्या बद्दल गाईड केलं जाईल ते 1 जुलैपासून केलं जाईल. ठीक आहे, सध्या आपलं फाउंडेशन सुरू आहे. 1 जुलैपासून सर तुम्हाला प्रोजेक्टच्या बद्दल गाईड करतील. त्यानंतर आता मी तुम्हाला प्रोजेक्टच्या बद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. ठीक आहे, तुम्ही जो काही प्रोजेक्ट टायटल फायनल करताय तर त्या प्रोजेक्ट टायटलचे नाव आणि तुमच्या ग्रुपचे मेंबरचे नाव. ठीक आहे, सपोज तुम्ही 3 जण किंवा 2 जण मिळून जो काही प्रोजेक्ट करताय
तर तुमच्या विद्यार्थ्यांचे नाव तेवढ्या ग्रुपचे आणि प्रोजेक्टच्या टायटलचे नाव तुम्हाला तुमच्या सरांकडे सबमिट करायचे. तर कोणत्या कॉलेजसाठी कोणत्या सरांकडे सबमिट करायचे ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. जर का तुम्ही संजीवनी कॉलेजमधनं असणार तर तुम्हाला 4 प्रोजेक्ट टायटल फायनल करायचे आहेत आणि शेख सरांकडे प्रोजेक्ट टायटलचे नाव सबमिट करायचे. ठीक आहे. त्यानंतर SND मधनं असणार तर 3 प्रोजेक्ट टायटल फायनल करून तुम्हाला विशाल सरांकडे सबमिट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर MIT येवल्याचे जे विद्यार्थी असतील त्यांनी 4 प्रोजेक्ट टायटल फायनल करायचे आणि पवन सरांकडे प्रोजेक्ट टायटलचे नाव सबमिट करायचे. त्यानंतर जे MIT रोटेगावचे असतील त्यांनी 3 प्रोजेक्ट टायटल फायनल करून HOD सर किंवा क्लास टीचरांकडे सबमिट करायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत जी माहिती दिली आहे ती सर्वांना समजली आहे? Yes. अनम्यूट Yes, sir. करून यस सर किंवा नो सर काहीतरी बोला. Yes, sir. Yes, sir. ओके. आता त्यानंतर तुम्हाला गुगल ड्राईव्हला यायचंय. ठीक आहे. सर्वांनी नोट्समध्ये लिहून घ्या. एखाद्या सध्या रफ पेज वरती लिहिलं तरी चालेल. तुम्हाला गुगल ड्राईव्ह वरती आल्यानंतर इथे न्यू बटन वरती क्लिक करायचं आणि न्यू फोल्डर क्रिएट करायचं जे की ITR नावाने असेल. ठीक आहे. ते असं ITR नावाने एक तुम्हाला फोल्डर क्रिएट करायचं आहे. या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला पहिलं फोल्डर बनवायचं आहे जे की असेल डेली डायरी. ठीक आहे. या डेली डायरी नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला रोज जी तुम्ही डायरी मेंटेन करताय ती इथे अपलोड करायची फोटो काढून. ठीक आहे. डेली डायरीचा फॉर्मॅट जो आहे तो ग्रुपमध्ये तुम्हाला मिळाला आहे. त्यानंतर दुसरं जे फोल्डर असेल ते आहे असाइनमेंटचं. ठीक आहे. सरांनी जे काही असाइनमेंट दिल्या आहेत त्या तुम्हाला असाइनमेंट 1, असाइनमेंट 2, असाइनमेंट 3, असाइनमेंट 4 सपोज एका दिवशी तुम्हाला 4 असाइनमेंट दिल्यात तर तुम्ही असाइनमेंट 1, 2, 3, 4 असे नाव द्याल आणि त्या 4ही असाइनमेंट फाईलची एक झिप फाईल बनवून या असाइनमेंट नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला अपलोड करायची. ठीक आहे. झिप फाईल बनवण्यासाठी तुम्ही WinRAR किंवा इतर कुठल्याही ऍप्लिकेशनचा उपयोग करू शकता. त्यानंतर प्रॅक्टिस फोल्डर जे आहे प्रॅक्टिस कोड म्हणून यामध्ये तुम्हाला ज्या कोडची तुम्ही प्रॅक्टिस करताय तो कोड इथे अपलोड करायचा आहे डेट वाईज. ठीक आहे. एका दिवशी जर का सपोज तुम्ही 5 वेळा कोडची प्रॅक्टिस केली आहे वेगवेगळ्या प्रकारे तर त्या फाईलला त्या दिवसाची म्हणजे सपोज आज 22 जून आहे. ठीक आहे. तर 22 जून पुढे ब्रॅकेटमध्ये कोड 1, कोड 2 असं तुम्ही कंटिन्यू करून जितकी तुम्ही आज प्रॅक्टिस केली असेल ते सर्व याच्यामध्ये प्रॅक्टिस कोड नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला डेटा अपलोड करायचा आहे. त्यानंतर सर शिकवताना ज्या काही तुम्ही नोट्स काढताय हँडरायटिंग नोट्स. ठीक आहे. रजिस्टरवरती किंवा वहीवरती जे काही तुम्ही लिहित आहे सर जे शिकवतायत त्याचे रोज फोटो काढायचे आणि ते नोट्स नावाच्या या फोल्डरमध्ये अपलोड करायचे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत सर्वांना समजलंय? Yes. हो सर. येस सर. ठीक आहे. आणि हे कंपल्सरी आहे. गुगल ड्राईव्हची जी तुमची लिंक आहे ती तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करायची. ओके. त्यानंतर तुमचे शनिवारी मेंटर सेशन होत जातील. ठीक आहे. मेंटर सेशन म्हणजे ज्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स सरांना विचारू शकणार. ओके. तर सॉफ्ट स्किलचे जे आपले लेक्चर होतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रुपमध्ये लिंक प्रोव्हाइड केली जाईल ज्यामध्ये तुम्हाला जे सर शिकवतायत ते हजर असतील आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील म्हणजे जे काही तुमचे वीकमध्ये 5 दिवस सर तुम्हाला शिकवतायत जे काही तुम्हाला अडचणी असतील काही समजलं नसेल तर तुम्ही त्या मेंटर सेशनमध्ये शनिवारी त्यांना विचारू शकता. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? हो सर. त्यानंतर तुम्हाला 2 मोबाईल नंबर देतोय ते नोट डाऊन करून ठेवायचे. एक्सक्यूज मी आकाश सर, काय? अटेंडन्स घ्या यानंतर. हा अटेंडन्स घेतो. हे जे 2 मोबाईल नंबर आहेत
हे दोनही मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही यावरती कॉल करू शकता. जर का कॉल उचलला गेला नाही, ठीक आहे, किंवा कॉल लागला नाही, तर तुम्ही व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेज करू शकता. फक्त टेक्स्ट मेसेज करताना तुमचं नाव, बॅच नंबर आणि जी अडचण आहे ती हिंदी, इंग्लिश किंवा मराठी या कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही तिथे डिस्क्राईब करू शकता. ठीक आहे. फक्त अडचण नाही सांगायची, त्यासोबत तुमचं नाव आणि बॅच नंबर टाकायचा, जेणेकरून आम्हाला तुमचा जो काही डेटा आहे तो शोधायला इझी जाईल. त्यानंतर तुम्हाला 20 तारखेपर्यंत पेमेंट करायचे होते. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट अजून केलेले नाही त्यांनी पेमेंट करायचे. पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट जो आहे तो या 2 व्हॉट्सअप मोबाईल नंबरवरती सेंड करायचा. त्यासोबत तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे आणि बॅच नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही जो स्क्रीनशॉट सेंड करताय किंवा कुठलीही अडचण असताना मेसेज करताय, तर तो मेसेज त्याच नंबरवरनं करायचा जो नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन करता वेळेस गुगल फॉर्ममध्ये टाकला होता. ठीक आहे. इतर कुठल्याही मोबाईल नंबरवरनं जर का तुम्ही मेसेज केला तर आम्हाला कुठल्या विद्यार्थ्याची काय अडचण आहे हे समजायला हार्ड जाते. ठीक आहे. तर त्यामुळे तुमच्या अडचणीचं निवारण केलं जाऊ शकणार नाही. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? No, sir. तुमची अटेंडन्स घेतोय मी. फक्त पहिलं नाव घेईल. ठीक आहे. इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव दिसतंय, त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमची अटेंडन्स लावायची. ठीक आहे. अक्षरा, प्रेझेंट सर. आरती, प्रेझेंट सर. अयान, Present, sir. काजल, प्रेझेंट सर. माधुरी, प्रेझेंट सर. मनोज, मयूर, ओम निकम, प्रणाली, प्रेझेंट सर. रेहान, ऋषिकेश, साक्षी, प्रेझेंट सर. साक्षी निकम, साक्षी येवले,